मी तुझ्या बर्थडेला 4 ड्रेस घेतले आणि तू एकच घेतलास मला. तोंड बघू दे. ते 3 ड्रेस अजून शोधतेय ग मी. थँक्यू. पंढरपूर मधलेच आहे. सगळ्यांना जबरदस्त भूक लागलेली आहे त्यामुळे सगळेजण खाण्यात बिझी आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉगमध्ये. तर काही जणांनी मिनी व्लॉग बघितला असेल तर त्यांना समजलं असेल की मी गावाकडे आले, माझ्या गावी सांगोल्यातील पाचेगावमध्ये. तर आज आम्ही देवदर्शनची ट्रिप काढली आहे, फॅमिली ट्रिप. म्हणजे बऱ्याच दिवसांनी आमची ही ट्रिप असणार आहे ज्याच्यामध्ये सगळी फॅमिली इन्क्लूड असणार आहे. तर ही ट्रिप आहे पंढरपूर सोनारी, म्हणजे आमच्या सोलापूर भागातले जे देवस्थान आहेत तिकडची आहे. आणि आमचं कुलदैवत आहे सोनारीचं काळभैरवनाथ. तर तिकडे आज आम्ही निघणार आहोत. तर सकाळपासून कंटिन्यू सगळ्यांची धावपळ चालू आहे आणि गडबड. तर आता सगळ्यांचा नाश्ता वगैरे सुरू आहे. त्यानंतर थोड्या वेळात आम्ही निघणार आहेत देवदर्शनासाठी. बाबू कुठे निघाली तू गाडी घेऊन? अरे नाश्ता वगैरे करून झालाय. आता मी पटकन तयार होणार आहे आणि मग थोड्याच वेळात निघणार आहे. सो मी आता झाली आहे रेडी. बाकीच्यांचं अजून आवरायचं आहे बट माझं सगळं झालेलं आहे. आणि सकाळी सकाळी माझा भाऊ भेटायला आलेला आहे. म्हणजे हा फर्स्ट होता ज्याने मला यूट्यूबसाठी मोटिवेट केलं होतं. म्हणजे मला चॅनल काय वगैरे काही माहीत नव्हतं, त्यावेळेला याने मला आयडिया दिली होती. बट पहिला गाईड माझा हा आहे. बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ पुढच्या करिअरसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. बघा ही पण तयार झालेली आहे. नाही म्हणत माझा ड्रेस घेतला. गप्प बस, माझा ड्रेस आहे. मी बर्थडेला घेतलेला ड्रेस आहे. छान दिसतोय ना. मी तुझ्या बर्थडेला 4 ड्रेस घेतले आणि तू एकच घेतलास मला. तोंड बघू दे. ते 3 ड्रेस अजून शोधतेय ग मी. चलो सगळ्यांचं झालं का? बाबू बाय. बाबू गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चलो मिरज पंढरपूर हायवे. काय यार, आपण सेम तालुक्यातला असून पण टोल भरावा लागतोय. आम्ही पंढरपूर मध्ये आलोय. तुम्ही पंढरपूर मध्ये शिकायला होता ना? कुठे होता? 8वी ते 10वी कवटेकर, 11वी 12वी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय. 4 वर्ष तुम्ही इथंच होता? 10 वर्ष होतो. 10 वर्ष. ग्रॅज्युएशन पर्यंत इथंच होतो पंढरपूर मध्ये, 8वी ते ग्रॅज्युएशन. पप्पांच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या पंढरपुरातल्या. सर इथे पार्किंग कुठे? थँक्यू. ए बाबू तू उठली? मम्मा बघ तुला सोडून कुठे थांबलेली. अहो मम्माने आणि बाबूने सेम केलंय. हो ना बाबू? तर आता आम्ही पोहोचलेलो आहे पंढरपूर मध्ये. इथे नगरपालिकेचं पार्किंग आहे ज्याचे चार्जेस 50 रुपये आहेत. इथे गाडी पार्क केली आणि इथून 1 किलोमीटर अंतरावरती मंदिर आहे. आता तिकडे चाललोय आम्ही. नकोय दादा. तर आता आम्ही मंदिराच्या परिसरात आलोय. एकदम भक्तिमय असं खूप छान वातावरण असं वाटतं इथं. म्हणजे मी 2 महिन्यापूर्वीच आले होते जेव्हा तुळजापूर पंढरपूर दर्शन करायचं होतं. पण त्यावेळी मी वेगळ्या अशा ट्रिप सोबत, वेगळ्या ग्रुप सोबत आले होते आणि त्यामुळे एवढं प्रॉपर माझं झालं नव्हतं. म्हणजे एकाच दिवसात 2-2, 3-3 ठिकाणं करायची होती. सो फॅमिली सोबत आल्यानंतर एक वेगळीच अशी फिलिंग येते, खूप छान वाटते. आणि मला नदीत पण जायचं राहिलं होतं. तर आम्ही नदीकडे जाणार आहेत आधी. आणि गेल्या वेळेला इथून घेतलेला प्रसाद, माझी चप्पल, बाबूसाठी घेतलेली खेळणी हरवली होती माझी. सो आज मी व्यवस्थित काळजी घेणार आहे. बघा वरती केवढी लाईन सुरू आहे. इथूनच दिसते किती गर्दी. आता आम्ही निघालो चंद्रभागा नदीकडे.
चालू त्याला दिंडी देऊन चला. अरे वा, टाळ घेतले. इथं प्रसाद घ्यायचा सुरू आहे सगळ्यांचा. थँक्यू. पंढरपूर मधलेच आहे? कुठून आलाय? पुसेगाव. आमच्या बाबूला लागली होती भूक, त्यामुळे आम्ही नाथ ब्रह्माची इडली खायला म्हणजे बाबूला खायला घालायला इथे आलोय. आणि येताना बरेच आपले फॉलोअर्स वगैरे भेटत होते, सबस्क्रायबर्स भेटत होते, कारण मी स्टोरी टाकली होती. सो बरेच जण भेटले, छान वाटलं ते भेटून त्यांना. आणि आता आमचं दर्शन वगैरे झालंय घेऊन. सो फक्त बाबूला खायला घालायचं आणि आम्ही आता पुढे सोनारीला निघणार आहे. फायनली आम्ही आलोत गाडीत. खूप फास्ट आलो कारण बाबूला लागलेली तहान आणि तिचं पाणी नेलं नव्हतं. सो पटकन पळत आलो. आणि दीदी खूप वर्षानंतर पंढरपूरला आली होती. कसं वाटलं? काय वाटलं पंढरपूरबद्दल? गरमी खूप आहे पंढरपूरमध्ये. दर्शन झालं पण थोडीशी खंत वाटली. आता मी असं बोलले तरी पब्लिक मला बोलेल की आता तू ज्ञान द्यायला लागली, पण रियालिटी अशी आहे की आपलं पुरोगामी देवस्थान आहे. वर्षानुवर्ष चालत आलेली सगळ्यांची विश्वास श्रद्धा असणार आणि तिथं थोडी स्वच्छता असते वाटते खूप. म्हणजे आपणच लोक सगळी घाण करतोय म्हणणे, पण स्वच्छता फारच कमी आहे, त्याच्यामुळं थोडंसं वाटलं. पण मंदिर वगैरे छान आहे. पहिला चालत 17,000. बाबू काय गं बाबू नौटंकी करते? तिचं डायपर गाडीत आहे तोपर्यंत काढा थोडा वेळ आणि त्याला जास्त होईल. जायची लय गरज आहे. वा बेटा. तर आत्ता सध्या आम्ही थांबलोय जेवण करायला. निसर्ग हॉटेल म्हणून आहे इथं सोनारीला जाताना त्याच रूटवरती आहे. आता वाजलेत 12-1 वाजलेत. सो सगळ्यांना भूक लागली होती तर जेवण करायला थांबलोय. जेवण मग पुढच्या लोकेशनला जाणार आहेत. बाबूची बघा काय मस्ती चालू आहे. ए बाबू नको, तो माझा माईक आहे. बिचारीला काहीच मिळे ना खेळायला. व्हेज माणसाच्या ताटात येऊनच आपोआप नॉनव्हेज बसले. भैया सुरू कर. कोण आहे बाबू? कोण आहे? कुकू आहे. सो आमचा मेनू आलेला आहे. बघा आम्ही मिक्स व्हेज रोटी मागवलेली आणि त्याच्यासोबत आम्हाला मिळालं गावरान लोणचं. एवढं टेस्टी आहे ना. दीदीला तर सगळ्यात जास्त लोणचंच आवडले. सगळ्यांना जबरदस्त भूक लागलेली आहे त्यामुळे सगळेजण खाण्यात बिझी आहेत. आता बघा आमचा ड्रायव्हर त्याने संपवली पण रोटी. भैया घास खातेस का डायरेक्ट अर्धी रोटी खाते? जेवण मात्र खतरनाक आहे आणि त्यापेक्षा भारी लोणचं. माझं आणि बाबूचं जेवण झालेलं आहे. आम्ही रिकामे झालोय. आता इथं काय काय बघायला. काय काय बघितलं आपण बाबू? बाबा बघितलं. हे बघा आमच्या बाबूने हा बाबू बघितला. हे 2-2 बदक आहेत. शेटपळे पंढरपूर रोडवरती मोडणीमध्ये जेवायला थांबलो होतो निसर्ग हॉटेलवरती. आणि तिथल्या हॉटेलच्या मालकांनी खूप छान अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मला गिफ्ट दिली आहे, जे की मला खूप जास्त आवडलं. आणि इथलं जेवणसुद्धा खूप छान आहे, खूप क्वालिटी आहे. सो तुम्ही कधी इकडे आलात तर नक्की इथे व्हिजिट करा.
जावा काढा जावा तुम्ही. आणि ते जम्पिंग जपांग मध्ये बस. लाटणं पण तुला मारता येत नाही. तर आता आम्ही सोनारीमध्ये पोहोचलोय आणि आता काळ भैरवनाथ मंदिराकडे चाललोय. सो चलो. इथून बाजारपेठ म्हणजे मार्केट सुरू झालेलं आहे. तर इथं देवाच्या मूर्ती, प्रसाद आणि गुलाल वगैरे सगळ्या गोष्टी इथून मिळत आहेत. हे सगळीकडे वानरच वानर आहेत. इथं सोनारीमध्ये जास्त करून वानर खूप जास्त असतात आणि त्यांना काही ना काही खायला द्यावं लागतं. त्याला नकोय तुझं, रागवलंय ते. इकडे नारळ फोडलेला आहे. हे पळव ना. हे बघा इथं काय आहे हे नक्की. म्हणजे विहीर आहे काय? अरे पण माझ्याकडे काय नाहीये. हे बघा छोटी छोटी माकडं कशी सगळी आंघोळ करतायत. मला येऊन कोण धक्का देणार नाही ना. बसलंय. अरे बापरे. इथं सगळ्या महाराजांच्या समाधी आहेत. बाबू पण प्रदक्षिणा घालतीये. राहिलेली पण पूर्ण केली तिने प्रदक्षिणा. इकडे भुयारामध्ये एक देवस्थान आहे, म्हणजे देव आहे, तिकडे जायचंय. एकदम छोटासा रस्ता आहे, एका वेळी फक्त एकच व्यक्ती जाऊ शकते इथून, ते पण खाली बसून. हे बघा एका छोट्या मुलीच्या हाईट एवढीच इथून जागा आहे जाण्यासाठी. बाबू पायापड. हे महाराजांचं समाधी स्थळ आहे. हे बघा हे पिंपळाचं झाड आहे मोठंसं, त्याला मधून कट केलंय म्हणजे एक फांदी त्याची, कारण वरती हे पत्र वगैरे आहे तो. आणि इथं याच्या बुंद्यामध्ये मारुतीची मूर्ती आहे. डमरू घेत आहे बाबूला. कसं वाजवलं. तर इथं 2 कुंड आहेत, मंदिराच्या पाठीमागे एक आणि मंदिराच्या बरोबर पुढे एक आहे. इथं प्रसाद घेत आहेत सगळे. तर आमचं दर्शन वगैरे छानपैकी झालं दोन्ही देवस्थानांचं आणि आता आम्ही परत निघालोय. 5 वाजलेत आणि इथून 200 किलोमीटर जवळजवळ आमचं गाव आहे. तर आता आम्ही परत निघालोय, बघू आता कधी पोहोचतोय. आमच्या ड्रायव्हरला झोप येऊ नये म्हणून आम्ही चहा कॉफीसाठी थोडा ब्रेक घेतलाय. माझ्या चहापेक्षा तुझी कॉफी भारी आहे. चलो चलो. सो आम्ही फायनली गावात आलोय. चला चला पटकन उतरा, तिकीट संपलेलं आहे तुमचं. किती धडपड बरं बाबे तुझी. ये 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 आहे मी. ओके ठेव खाली पाय ठेव. हा आली. सो आता आम्ही घरी पोहोचलोय. किती वाजले? 9:15 वाजले आम्हाला घरी पोहोचायला आणि सकाळी 9ला निघालो होतो, म्हणजे करेक्ट 12 तासाचा प्रवास झालाय. आणि बिचारा अख्खा 12 तासाचा प्रवास आणि जवळजवळ किती मीटर झालंय रे?
दोन्ही मिळून 400 किलोमीटर एकट्याने गाडी चालवली होती. म्हणजे आम्हाला मागे बसून बसून एवढा कंटाळा आलेला, बिचारायला किती थकवा आला असेल बघा. बट खूप छान देवदर्शन झालं आणि बऱ्याच दिवसांनी आमची अशी देवदर्शनाच्या ठिकाणी ही पहिलीच फॅमिली ट्रिप गेली ज्याच्यामध्ये आम्ही सगळेच होतो आणि खूप मजा आली. आणि बरेच मला फॉलोअर्स सबस्क्रायबर्स पण भेटत होते ठिकठिकाणी. सो खूप छान वाटलं, इतका छान दिवस गेला. सो आजच्या पुरते एवढंच. हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावरती बघायला आवडेल हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा.